30 मार्च रात्री प्रशासनाची परवानगी न घेता पट्टण कोडोलीच्या चौकामध्ये बसवण्यात आला होता एक पुतळा। हिंदुत्ववादी संघटनांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवलेला पुतळा हटवण्यास तीव्र विरोध। पट्टण कोडोली गावाला पोलीस छावणीचं स्वरूप। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हिंदुत्ववादी संघटनांचं ठिय्या आंदोलन। कोणत्याही परिस्थितीमध्ये बसवलेला पुतळा हटवू देणार नाही, हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका। कोणत्याही परवानगी न घेता बसवलेला पुतळा हटवण्यावर प्रशासन ठाम। पट्टण कोडोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मंडप घालून जैसे ते ठेवणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश। पट्टण कोडोली गावामध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। त्याला प्रशासनाचा विरोध, कारण आमच्याकडे परवानगी नाही असं त्यांनी कारण सांगितलं आणि विरोध केला। त्या विरोधातून हे काढून घेण्याचा प्रयत्न त्यांचा आज झाला। 30 तारीखसुद्धा त्यांनी विरोध केला, आजसुद्धा विरोध केला। पण या दरम्यान मुरलीधर जाधव साहेब शिंदे साहेबांच्या संपर्कात असल्यामुळे शिंदे साहेबांनी दूरध्वनीद्वारे कळवलं की मूर्ती काढून घेऊ नका, प्रशासकीय जे परवानगी आहेत त्या पूर्ण करून मूर्तीची भव्य दिव्य असा सोहळा पट्टण कोडोली गावामध्ये साजरा करा। आणि येत्या काही दिवसातच पट्टण कोडोली गावामार्फत शिवाजी महाराजांच्या परवानगी घेऊन, पुतळ्याची परवानगी घेऊन सर्व गावामध्ये हा सोहळा आम्ही उत्साहात साजरा करू।